हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपल्याला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो स्टार्ट करायचा आहे. पॉइंट जो आहे तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. दॅट विल बी द केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन. तर या अगोदरच्या लेक्चरमध्ये जे आहे तो आपण जो पॉइंट बघितला होता तो होता मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन. ओके, आता त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अमाइनच्या स्टार्ट करायच्या आहे. त्यातली पहिली जी केमिकल प्रॉपर्टी तुम्हाला इथे मेन्शन केलेली आहे मी, ती आहे बेसिक नेचर ऑफ अमाइन. ओके, तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे अमोनिया हा बेसिक कॅरेक्टर शो करतो आणि अमोनियाचे जे डेरिव्हेटिव्ह फॉर्म होत असतात म्हणजेच कुठला प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्सरी अमाइन. ओके, तर अमोनियाचे हे जे डेरिव्हेटिव्ह आहे किंवा अमोनिया सुद्धा असेल हे जे आहे स्वतः बेसिक कॅरेक्टर शो करत असतात. का बेसिक कॅरेक्टर शो करत असतात? कारण तिथे अमोनियामध्ये असेल किंवा प्रायमरी अमाइन मध्ये असेल, सेकंडरी अमाइन मध्ये असेल किंवा टर्सरी अमाइन मध्ये असेल तर तिथे नायट्रोजन वर जी आहे ती एक लोन पेअर प्रेझेंट असते आणि असे सबस्टन्सेस जे स्वतःजवळची लोन पेअर जी आहे ती डोनेट करत असतात त्याला जे आहे ते तिथे काय म्हणत असतात? लेव्हिस बेस म्हणत असतात. ओके, म्हणजेच सर्व अमाइन जे आहे ते बेसिक कॅरेक्टर शो करत असतात. पण हे जे बेसिक कॅरेक्टर आहे ते कशावर डिपेंड असतं? ओके, आणि बेसिक स्ट्रेन जी आहे ती कशी डिसाईड करावी लागेल तर त्याच्यासाठी जे आहे ते पहिले आपण इथे रिॲक्शन ज्या आहे त्या बघू. ओके, सर्वात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे लेव्हिस बेस कशाला म्हणतात. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला माहिती पाहिजे लॉरी ब्रॉन्स्टेड बेस कशाला म्हणत असतात आणि मग त्याचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला डिसाईड करता येईल. पण केव्हाही लक्षात ठेवायचं अमोनियाचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते प्रायमरी अमाइन पेक्षा केव्हाही कमी असेल. ओके, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो अमोनिया इज लेस बेसिक इन नेचर दॅन प्रायमरी अमाइन. कारण प्रायमरी अमाइन मध्ये आता फॉर एक्झाम्पल जे आहे हा इथे बघा RnH2 हा जो आहे हा कुठला आहे? प्रायमरी अमाइन आहे. याचं जर तुम्ही बेसिक कॅरेक्टर बघितलं आणि अमोनिया NH3 याचं बेसिक कॅरेक्टर बघितलं तर प्रायमरी अमाइनचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते काय असेल? जास्त असेल. पण दोनही केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमोनियामध्ये नायट्रोजनवर लोन पेअर आहे, प्रायमरी अमाइन मध्ये सुद्धा नायट्रोजनवर लोन पेअर आहे. दोनही जे आहे ते एक एक लोन पेअर देऊ शकतात. मग दोघांचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते सारखं असायला पाहिजे. ओके, पण प्रायमरी अमाइनचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते काय असेल? जास्त असेल. का जास्त असेल? कारण प्रायमरी अमाइन मध्ये नायट्रोजनला डायरेक्टली अल्किल ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जो आहे तो तिथे अटॅच असतो. ओके, आणि हा जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तो प्लस आय इफेक्ट शो करत असतो. प्लस पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तो शो करत असतो. म्हणजेच हा जो आहे हा इथे जो आहे तो इलेक्ट्रॉन देण्याचं काम करणार. म्हणजेच याच्याकडून इलेक्ट्रॉनचा फ्लो नायट्रोजनकडे असेल. ऑब्व्हियसली नायट्रोजन जो आहे तो स्वतःची लोन पेअर जो आहे तो इझिली देऊ शकणार. ओके, त्याच्यामुळे त्याचं बेसिक कॅरेक्टर काय असेल? जास्त असेल. बट जर कॉन्ट्राव्हर्सी जर बघितली, जर तुम्ही अमोनियामध्ये बघितलं तर हा अल्किल ग्रुप तिथे प्रेझेंट नसतो. तिथे नायट्रोजनला तीनही हायड्रोजन जे आहे ते तिथे अटॅच असतात. त्याच्यामुळे जे आहे त्याचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते तिथे काय असतं? कमी असतं. ओके, म्हणजेच अल्किल ग्रुप जो अटॅच असतो नायट्रोजनला, जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, जो प्लस आय इफेक्ट शो करतो, तो ग्रुप जर नायट्रोजनला तिथे अटॅच असेल तर ऑब्व्हियसली अमाइनचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते अमोनियापेक्षा काय असेल? जास्त असेल. त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर आहेत. म्हणजे मग आता तुम्ही असं कन्क्लुजन काढायचं नाही की प्रायमरी अमाइन जो आहे तो मोर बेसिक आहे अमोनियापेक्षा. म्हणजेच आता इथे टर्सरी अमाइन मध्ये नायट्रोजनला तर तीन अल्किल ग्रुप अटॅच असतील कारण तीनही तिथे जे आहे ते हायड्रोजन रिप्लेस झालेले असतील तीन अल्किल ग्रुपनी. मग टर्सरी अमाइनला जास्त अल्किल ग्रुप अटॅच असतात त्याच्यामुळे टर्सरी अमाइन जो आहे तो मोर बेसिक असेल असं नाही. ओके, त्याचे जे फॅक्टर्स आहेत ते आपण फॅक्टर्स नंतर स्टेप बाय स्टेप जे आहे ते डिस्कस करू. पण आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं स्टेरिक फॅक्टर फार महत्वाचा असतो. ओके, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर नायट्रोजनला अटॅच असेल तर नायट्रोजन इझिली स्वतःजवळची लोन पेअर देणार म्हणजे बेसिक कॅरेक्टर शो करणार. ओके, अमोनियामध्ये नायट्रोजनला अल्किल ग्रुप अटॅच नसतो, तीनही हायड्रोजन अटॅच असतात म्हणून तिथे जे आहे ते इलेक्ट्रॉन देण्याची प्रक्रिया जी आहे ती फास्टर रेटनी जी आहे ती घडून येत नाही म्हणून त्याचं बेसिक कॅरेक्टर कमी. म्हणजे मग आपण असं कन्क्लुजन जर कन्सिडर केलं तर ते तसं चालणार नाही किंवा टर्सरी अमाइन मध्ये नायट्रोजनला तीन अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणजे त्याचं बेसिक कॅरेक्टर सर्वात जास्त असेल असं नाही. कारण तिथे क्राउडिंग इफेक्ट जो आहे तिथे जो आहे तो स्टेरिक इफेक्ट जो आहे तो जास्त प्रमाणात जर असेल तर इलेक्ट्रॉन देण्याचा पाथ जो आहे तो तिथे ब्लॉक होत असतो. ओके, कारण आता इथे टर्सरी अमाइन मध्ये नायट्रोजनला इथे अल्किल ग्रुप, इथे अल्किल ग्रुप, इथे अल्किल ग्रुप म्हणजेच अल्किल ग्रुपची संख्या तिथे वाढणार. ओके, तिथे स्टेरिक इफेक्ट जो आहे तो तिथे वाढणार. तिथे जे आहे ते क्राउडिंग जे आहे ते वाढणार. त्याच्यामुळे नायट्रोजन जो आहे तो स्वतःची लोन पेअर जी आहे ती इझिली जो आहे
प्रायमरी अमाइन सारखा जो आहे तो देऊ शकणार नाही. म्हणून स्टेरिक इफेक्ट मुळे जे आहे, क्राउडिंग मुळे जे आहे, तिथे टर्सरी अमाइनचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते थोडं तिथे काय असेल, कमी असेल. ओके, तर हे जे व्हेरियस फॅक्टर्स वगैरे जे असतात ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये जे आहे ते आपण कन्क्लूड करू, तिथे बघू आपण. तर त्याच्या अगोदर आपल्याला जे आहे ते पहिले केमिकल रिएक्शन जे आहे ते स्टार्ट करायचे आहे. ओके, हे जे थेरॉटिकल पॉइंट आहे, बेसिक नेचर ऑफ अमाइन, कम्पेअर द बेसिसिटी ऑफ अमाइन्स, ओके, अरिल अमाइन, ॲलिफॅटिक अमाइन, त्याच्यानंतर जे आहे अमोनिया. तर हे सर्व थेरॉटिकल पॉइंट्स, फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर युजेस आपण जे आहे ते या युनिटच्या नेक्स्ट पार्ट मध्ये जे आहे ते कम्प्लीट करू. ओके, तर आपल्याला आता इथे जो पॉइंट कव्हर करायचा आहे तो कुठला आहे, बेसिक नेचर ऑफ अमाइन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. ओके, तर आता याच्यामध्ये जे आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन मध्ये आपण पहिलं असं म्हणणार की अमाइन्स आर बेसिक इन नेचर. ओके, व्हाय दे आर बेसिक इन नेचर? देअर बेसिक नेचर कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ धिस 3 पॉइंट्स. मी इथे जे आहे ते रिक्सर इथं 3 पॉइंट जे आहे ते मेन्शन केलेले आहे. त्याच्यावरून तुम्हाला जे आहे ते इझिली लक्षात येऊ शकतं की अमाइन जे आहे ते बेसिक कॅरेक्टर का शो करत असतात. ओके, तर सर्वात अगोदर जी लेविस थेरी आहे, ते लेविस थेरीनुसार असं म्हणणं आहे, असा सबस्टन्स जो स्वतःची लोन पेअर दुसऱ्या सबस्टन्सला डोनेट करत असतो आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन घडून आणत असतो, अशा सबस्टन्सला जे आहे ते काय म्हणत असतात, बेस म्हणत असतात. ओके, आणि त्याच्यासाठी जे आहे मी तुम्हाला इथे जे आहे ते एक जनरल एक्झाम्पल जे आहे मेन्शन केलेलं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये इथे हा जो आहे हा प्रायमरी अमाइन आहे. ओके, हा प्रायमरी अमाइन मध्ये इथे नायट्रोजनवर लोन पेअर आहे, म्हणजेच हा इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज आहे. ओके, त्याच्यानंतर हायड्रोजन H पॉझिटिव्ह आयन आहे, प्रोटॉन आहे, बरोबर. H पॉझिटिव्ह आयन म्हणजे हायड्रोजननी स्वतःचा एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्याच्यावर मोनो पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणजे हा कुठला आहे, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज आहे. हा इलेक्ट्रॉन रिच आहे कारण हा स्वतः जवळचे इलेक्ट्रॉन देऊ शकतो. हा जो आहे याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये म्हणून हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. या दोघांची रिएक्शन जर आपण आता इथे केली, ओके, म्हणजेच प्रायमरी अमाइनची रिएक्शन, अल्किल अमाइनची रिएक्शन जर आपण H पॉझिटिव्ह आयन सोबत केली, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज सोबत जर केली, तर आता याच्यामध्ये हा जो नायट्रोजन आहे हा स्वतःची लोन पेअर या H पॉझिटिव्ह आयनला देणार. ओके, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन घेणार. मग आता याच्यामध्ये हा R नायट्रोजनला अटॅच आहे, R नायट्रोजनला अटॅच आहे, त्याला हा एक हायड्रोजन अटॅच आहे, त्याच्यानंतर हा एक हायड्रोजन अटॅच आहे. ओके, तर हे जे 2 हायड्रोजन आहे मी असे दाखवलेले आहे. ओके, मग राहिला इथे नायट्रोजनवर लोन पेअर आहे. मग आता हा जो नायट्रोजन आहे हा H पॉझिटिव्ह आयन स्वतःला अटॅच करून घेण्यासाठी काय करणार, स्वतःची लोन पेअर देणार. आणि मग त्याच्यानंतर हा H पॉझिटिव्ह आयन जर नायट्रोजनला अटॅच झाला तर आता याच्यामध्ये जो आहे तो इथे एक बॉन्ड फॉर्म होणार. तो बॉन्ड कुठला असेल, डेटिव्ह बॉन्ड असेल, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल. ओके, मग आता इथे प्रूव्ह झालेला आहे. ओके, अकॉर्डिंग टू द लेविस ऍसिड बेस थेरी. तर लेविस बेस कशाला म्हणत असतात, असा सबस्टन्स जो स्वतः जवळची लोन पेअर देत असतो दुसऱ्या सबस्टन्सला आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन घडून आणत असतो, अशा सबस्टन्सला काय म्हणत असतात, बेस म्हणत असतात. मग या रिएक्शनवर इथे इझिली क्लिअर झालेला आहे की हा जो आहे हा प्रायमरी अमाइन आहे, त्याची रिएक्शन H पॉझिटिव्ह आयन प्रोटॉन सोबत झालेली आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज सोबत झालेली आहे. नायट्रोजननी स्वतः जवळची लोन पेअर दिली. ओके, आणि मग त्याला H पॉझिटिव्ह आयन हायड्रोजन जो आहे तो अटॅच झाला. पण हा हायड्रोजन जो आहे तो कुठल्या बॉन्ड थ्रू जो आहे तो त्याला अटॅच झालेला आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू अटॅच झालेला आहे, डेटिव्ह बॉन्ड थ्रू अटॅच झालेला आहे. द बॉन्ड विच इज फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट विल बी कॉल्ड एज अ डेटिव्ह बॉन्ड, दॅट विल बी कॉल्ड एज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि इथे जो आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला इथे मिळालेला आहे प्रोडक्ट तो कुठला आहे, अल्किल अमोनियम आयन. ओके, आता इथे नायट्रोजनला जो आहे तो अल्किल ग्रुप अटॅच आहे. स्पेसिफिक अल्किल ग्रुप आपण कुठला मेन्शन केलेला नाहीये. तो जो आहे तो इथिल आहे, मिथिल आहे, ब्युटिल आहे, प्रॉपिल आहे. स्पेसिफिक जो आहे तो तिथे मेन्शन केलेला नाही, जनरल आपण तिथे दाखवलेला आहे. हा अल्किल ग्रुप नायट्रोजनला अटॅच आहे, अल्किल. ओके, आणि नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो आलेला आहे कारण नायट्रोजननी काय केलेली आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन घडून आणण्यासाठी स्वतःजवळची लोन पेअर दिलेली आहे, म्हणून इथे नायट्रोजनवर चार्ज कुठला आलेला आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो इथे फॉर्म झालेला आहे तो कुठला तयार झालेला आहे, अल्किल अमोनियम आयन. ओके, याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल व्हाय द अमाइन्स आर बेसिक इन नेचर, बिकॉज अकॉर्डिंग टू द लेविस ऍसिड थेरी दोज सबस्टन्सेस विच हॅव द टेंडन्सी टू डोनेट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड टू फॉर्म अ कोऑर्डिनेट बॉन्ड, दॅट सबस्टन्सेस आर कॉल्ड एज अ लेविस बेस. ओके, तर आता याच्यामध्ये जे आहे इथे बेसिक कॅरेक्टर जे आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल.
ओके, मग आता त्याच्यानंतर दुसरी जी थेरी आहे ती आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी. ओके, अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी अमाइन्सला जे आहे ते लॉरी ब्रॉन्स्टेड बेस कन्सिडर करत असतात. ओके, अकॉर्डिंग टू द लेविस थेरी दे आर कॉल्ड एज अ लेविस बेस because they have the tendency to donate a lone pair of electron and to form the coordinate bond. According to the Lorry-Bronsted theory, they are act as a Lorry-Bronsted base. Why they are act as a Lorry-Bronsted theory? कारण लॉरी-ब्रॉन्स्टेड थेरी नुसार जे आहे असे सबस्टन्सेस की जे ऍसिड पासून प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतात त्याला जे आहे ते तिथे काय म्हणत असतात, लॉरी-ब्रॉन्स्टेड बेस म्हणत असतात. ओके, मग आता याच्यामध्ये मी इथं जे आहे की पॉइंट्स तिथे मेन्शन केलेले आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे हा लेक्चर जे आहे ते बघणार, ओके, रीड करणार, तर तेव्हा जे आहे ते तुम्हाला इथे पॉज करून सर्व जे आहे ते हायलाइट पॉइंट जे आहे ते तिथं तुम्हाला जे आहे ते इझिली लक्षात येतील त्याच्यासाठी जे आहे ते मी इथं मेन्शन केलेले आहे. ओके, तर आता याच्यामध्ये लॉरी-ब्रॉन्स्टेड बेस कशाला म्हणत असतात, लॉरी-ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे असे सबस्टन्सेस की जे प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतात, जे H पॉझिटिव्ह आयन जे आहे ते ऍक्सेप्ट करत असतात ऍसिड पासून, त्याला काय म्हणत असतात, लॉरी-ब्रॉन्स्टेड बेस म्हणत असतात. ओके, मग आता या लॉरी-ब्रॉन्स्टेड थेरीनुसार जे आहे ते लॉरी-ब्रॉन्स्टेड बेस म्हणून ऍक्ट होत असतात अमाइन्स. ओके, तर त्याच्यासाठी जी आहे मी इथे एक रिॲक्शन जी आहे ती मेन्शन केलेली आहे. ओके, इथे जो आहे हा प्रायमरी अमाइन आहे, त्याची रिॲक्शन जी आहे ती मी कशासोबत केलेली आहे, इथं मिनरल ऍसिड सोबत केलेली आहे. ओके, कशासोबत, मिनरल ऍसिड सोबत. HX म्हणजेच तो हायड्रोजन क्लोराईड असेल, हायड्रोजन ब्रोमाइड असेल, हायड्रोजन आयोडाइड असेल. ओके, हायड्रो आयोडिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड, कुठलाही जो आहे तो तिथे मिनरल ऍसिड असेल. हा जो आहे हा इथे HX आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये या HX ची रिॲक्शन याच्यासोबत झाली. ओके, मग आता ऑलरेडी ह्या X ला जो आहे ते H पॉझिटिव्ह आयन बद्दल जे आहे ते अफेक्शन आहे, पण या HX ची रिॲक्शन मी H पॉझिटिव्ह आयन का म्हटलेलं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की या HX चं जर डिसोसिएशन झालं तर काय फॉर्म होणार, H पॉझिटिव्ह आणि X निगेटिव्ह. ओके, तर या HX ची रिॲक्शन जर मी या अमाइन सोबत जर केली तर इथे नायट्रोजनवर काय आहे, लोन पेअर आहे. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो इथे अमाइन आहे, हा अमाइन जर या मिनरल ऍसिड सोबत जर रिॲक्ट झाला तर तुम्हाला जनरल 10 चा कन्सेप्ट पण माहिती आहे, ऍसिडची रिॲक्शन जर बेस सोबत झाली तर साल्ट तयार होत असतो. ओके, मग आता ऍसिडची रिॲक्शन जर इथे बेस सोबत होऊन राहिलेली आहे तर इथे काय फॉर्म होऊन राहिलेला आहे, साल्ट फॉर्म होऊन राहिलेला आहे. म्हणजेच हा ऍसिड आहे. ओके, आणि हा जो कंपाऊंड आहे हा कुठला असेल, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की इथे साल्ट तयार होऊन राहिलेला आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली इथे म्हणू शकता की हा ऍसिड आहे. ओके, इथे साल्ट तयार झालेला आहे म्हणजे त्याची रिॲक्शन कोणासोबत केली असेल, बेस सोबत केली असेल. ओके, मग आता याच्यामध्ये तिथे तो कॉन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला एवढा माहिती नव्हता, फक्त एवढंच माहिती होतं की ऍसिडची रिॲक्शन बेस सोबत झाली तर साल्ट तयार होत असतो. ओके, मग आता तो जनरल कन्सेप्ट नुसार जे आहे ते मी तुम्हाला इथे सांगतोय किंवा लॉरी-ब्रॉन्स्टेड बेस का म्हणत असतात अमाइन्सला. ओके, कारण अमाइनची रिॲक्शन जर मिनरल ऍसिड सोबत जर केली, कुठल्याही एखाद्या ऍसिड सोबत जर केली तर ते ऍसिड कडून H पॉझिटिव्ह आयन प्रोटॉन जे आहे ते ऍक्सेप्ट करत असतात आणि साल्ट फॉर्म करत असतात, म्हणून त्यांना काय कन्सिडर करत असतात, लॉरी-ब्रॉन्स्टेड बेस कन्सिडर करत असतात. ओके, मग आता याच्यामध्ये रिॲक्शन कशा प्रकारे असेल, हा जो आहे हा RnH2 आहे. ओके, प्रायमरी अमाइन आहे, इथे नायट्रोजनवर लोन पेअर आहे, त्याची रिॲक्शन जी आहे ती HX सोबत झालेली आहे. ओके, या HX मधला जो H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो काय करणार, नायट्रोजनवर इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी असल्यामुळे नायट्रोजन जो आहे तो इथला H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे ओढून घेणार. ओके, मग इथला H पॉझिटिव्ह आयन आफ्टर डिसोसिएशन H पॉझिटिव्ह X निगेटिव्ह, इथला H पॉझिटिव्ह आयन नायट्रोजनला अटॅच झाला या लोन पेअर थ्रू, म्हणजेच इथे काय तयार होणार, RnH3, जसं मी इथे दाखवलेलं आहे RnHH, RnH3 नायट्रोजनवर चार्ज पॉझिटिव्ह, याला कंडेन्स फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, यालाच मी इथे कंडेन्स फॉर्म मध्ये लिहिलेला आहे RnH3 पॉझिटिव्ह. ओके, आणि मग त्यानंतर इथला जो X निगेटिव्ह आहे तो इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे जो आहे तो तिथे अटॅच राहणार. मग आता इथे जो फॉर्म झालेला आहे तो कुठला फॉर्म झालेला आहे, अल्किल अमोनियम हालाइड. ओके, ओके, जर आता इथे मिथिल असता तर आपण इथे काय म्हटलं असतं, मिथिल अमोनियम. इथे जर Xच्या जागी Cl असता तर काय म्हटलं असतं, मिथिल अमोनियम क्लोराईड. म्हणजेच इथे काय फॉर्म होऊन राहिलेला आहे, साल्ट फॉर्म होऊन राहिलेला आहे.
ओके, मग याच्यावरून सुद्धा क्लिअर होऊन राहिलेला आहे. किंवा अमाइन हा असा सबस्टन्स आहे की जो ऍसिड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जो आहे तो साल्ट तयार करून राहिलेला आहे. म्हणजेच अमाइनचं जे नेचर आहे ते कुठलं आहे, बेसिक नेचर आहे. ओके, त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीचा कन्सेप्ट जो आहे तो यूज करून जे आहे ते तुम्हाला इथे जे आहे ते प्रूव्ह करून दिलेला आहे. ओके, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस कशाला म्हणत असतात, मग लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे असा सबस्टन्स की जो ऍसिड पासून जो आहे तो प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतो, त्याला काय म्हणत असतात, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. ओके, मग आता याच्यामध्ये हा अमाइन, त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन मिनरल ऍसिड सोबत, त्याच्यापासून तयार झालेला आहे साल्ट, आणि या ऍसिड पासून त्यांनी काय केलेलं आहे, प्रोटॉन ऍक्सेप्ट केलेला आहे, म्हणून जो आहे तो इथे साल्ट जो आहे तो फॉर्म झालेला आहे. ओके, तर याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता, अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी अमाइन्स आर द लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. ओके, त्याच्यानंतर तिसरा एव्हिडन्स जो आहे मी तुम्हाला इथे मेन्शन केलेला आहे, हा पहिला एव्हिडन्स, त्याच्यानंतर हा दुसरा एव्हिडन्स, तिसरा एव्हिडन्स, अमाइन्स आर द वीक बेस. ओके, अमाइन जे आहे ते बेसिक कॅरेक्टर शो करत असतात. मग आता याच्यामध्ये जर त्याची रिॲक्शन वॉटर सोबत जर केली, अमाइनची रिॲक्शन जर वॉटर सोबत जर केली तर तुम्हाला अशा प्रकारचे इक्विलिब्रियम जे आहे ते बघायला मिळणार. ओके, पण ऍक्च्युअली जर बघितलं, हा आता इथे वॉटर मॉलिक्यूल आहे HOH, तर हा जो याचं डिसोसिएशन केलं तर काय होणार, OH निगेटिव्ह H पॉझिटिव्ह, बरोबर आहे. मग OH निगेटिव्ह आयन मध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती जास्त आहे. पिरियडिक टेबल मधला सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे कुठला, ऑक्सिजन. मग आता याच्यामध्ये याचा आफ्टर डिसोसिएशन जर बघितलं तर काय तयार होणार, H पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. तर आता हा जो OH निगेटिव्ह आहे त्याला काय आहे, मोर अफेक्शन आहे H पॉझिटिव्ह आयन बद्दल, मोर अफेक्शन आहे H पॉझिटिव्ह आयन बद्दल, प्रोटॉन बद्दल, बरोबर. पण जर या H2O ची रिॲक्शन जर आपण अमाइन सोबत जर केली तर इथल्या OH निगेटिव्ह आयननी जो आहे तो H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडेच ओढून घ्यायला पाहिजे. पण हा जो अमाइन आहे हा बेसिक कॅरेक्टर शो करतो आहे. ओके, मग बेसिक कॅरेक्टर शो करत असल्यामुळे जो आहे तो तिथे काय तयार करणार, अल्किल अमोनियम आयन तयार करणार. आणि अल्किल अमोनियम आयन तयार करणार म्हणजेच तो काय करणार, H2O मॉलिक्यूल मधला OH ला अटॅच असलेला जो H आहे तो जो आहे H पॉझिटिव्ह आयनच्या फॉर्म मध्ये जो आहे तो स्वतःकडे ओढून घेणार. ओके, कारण तिथे नायट्रोजनवर काय आहे, लोन पेअर आहे. त्या लोन पेअरच्या बेसिसवर तिथे नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये काय तयार होणार, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार, डेटिव्ह बॉन्ड तयार होणार. ओके, तर मग आता याच्यामध्ये इक्विलिब्रियम कशा प्रकारचं असेल, म्हणजे त्या अमाइनची रिॲक्शन जर वॉटर सोबत जर झाली तर अमाइन जो आहे तो बेसिक कॅरेक्टर शो करणार, तो स्वतःची लोन पेअर जी आहे ती डोनेट करणार आणि त्याच्यानंतर या वॉटर मॉलिक्यूल मधला जो H पॉझिटिव्ह आयन आहे तो स्वतःकडे ओढून घेणार. मग आता याच्यामध्ये इथे काय फॉर्म होणार, RNHH, RNHH. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो इथे बॉन्ड फॉर्म झालेला आहे हा कुठला आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. आणि हा जो हायड्रोजन आहे हा कशामधला आहे, वॉटर मॉलिक्यूल मधला आहे. वॉटर मॉलिक्यूल मधला जो H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो नायट्रोजननी जो आहे तो स्वतःकडे ओढून घेतला, म्हणजेच नायट्रोजननी स्वतःची लोन पेअर H पॉझिटिव्ह आयनला दिली आणि इथे जो आहे तो काय फॉर्म झालेला आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर या पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे इथला जो वॉटर मॉलिक्यूल मधला OH निगेटिव्ह आयन आहे तो इथे जो आहे तो तिथे अटॅच असेल. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो आहे हा हायड्रॉक्झिल आयन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो फॉर्म झालेला आहे तो कुठला आहे, अल्किल अमोनियम आयन आहे. नायट्रोजनला अल्किल ग्रुप अटॅच आहे आणि त्याला जे आहे ते 3 हायड्रोजन अटॅच आहे आणि नायट्रोजननी स्वतःची लोन पेअर दिली, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणून इथे काय फॉर्म झालेला आहे, अल्किल अमोनियम आयन जो आहे तो फॉर्म झालेला आहे. याच्यावरूनही इथे क्लिअर होऊन राहिलेला आहे. ओके, की नायट्रोजन जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट झाल्यानंतर अशा प्रकारचं इक्विलिब्रियम तिथे प्रेझेंट असते आणि त्या सोल्युशन मध्ये जे आहे अल्किल अमोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन जे आहे ते फॉर्म होत असतात. ओके, त्या सोल्युशन मध्ये अशा प्रकारचे 2 आयन जे आहेत ते तिथे एक्झिस्ट असतात. मग अशा प्रकारचे 2 आयन एक्झिस्ट असतात म्हणजेच त्याच्यामध्ये कशा प्रकारे तिथे रिॲक्शन घडून आली असेल, ऑब्व्हियसली तर नायट्रोजनवर प्रेझेंट असलेल्या लोन पेअर मुळे नायट्रोजननी काय केलेला असेल, वॉटर मॉलिक्यूल मधला H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे ओढून घेतला असेल. ओके, आणि त्याच्यानंतर जो आहे तो तिथे अल्किल अमोनियम आयन फॉर्म केलेला असेल. ओके, आणि तिथे OH निगेटिव्ह आयन सुद्धा त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजेच या वॉटर मॉलिक्यूल मधून OH निगेटिव्ह आयन जो आहे तो निघून गेला असेल.
तर अशा प्रकारचं इक्विलिब्रियम तिथे जे आहे ते प्रेझेंट असेल. तर हे इक्विलिब्रियम कशामुळे प्रेझेंट आहे, कारण नायट्रोजननी काय केलेली आहे, स्वतःची लोन पेअर जी आहे ती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, अमाइन्स आर बेसिक इन नेचर. ओके, तर हे 3 एव्हिडन्सेस जे आहे मी तुम्हाला दिलेले आहे. व्हाय अमाइन्स आर बेसिक इन नेचर, बिकॉज पहिलं तुम्ही रिझन असं म्हणू शकता, बिकॉज अमाइन्स हॅव द टेंडन्सी टू डोनेट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन and to form coordinate bond, so they are act as a base. Okay, that will be the proof. त्याच्यानंतर they are act as a Lorentz Bronsted base. Why they are act as a Lorentz Bronsted base? Because those substances which accept the proton from acid and to form salt, they are called as a Lorentz Bronsted base. मग अशा प्रकारे जे आहे ते मी तुम्हाला इथे एव्हिडन्स दिलेला आहे. तर ते Lorentz Bronsted बेस म्हणून ऍक्ट होत असतात, ते लेविस बेस म्हणून ऍक्ट होत असतात, आणि ते जे आहे ते वीक बेस म्हणून ऍक्ट होत असतात जर आपण त्याची रिॲक्शन कशासोबत केली, वॉटर मॉलिक्यूल सोबत जर केली. ओके, तर हे जे आहे आपण इथे काय बघितलेलं आहे, बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन. आलं लक्षात तुमच्या? ओके, आणि मी काय स्टार्टिंगला तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अमोनिया आणि त्याच्यानंतर प्रायमरी अमाइन या दोघांमध्ये जर तुम्हाला बेसिक कॅरेक्टर डिसाईड करायचं असेल तर ऑब्व्हियसली बेसिक कॅरेक्टर कोणाचे जास्त असेल, अमाइनचं, प्रायमरी अमाइनचं जे आहे ते बेसिक कॅरेक्टर जास्त असेल. ओके, आता याच्यामध्ये जे आहे म्हणजे आता मी तुम्हाला असं कंपॅरिझन सांगितलेलं आहे, एच. ओके, हा जो आहे हा काय आहे, हा आहे अमोनिया. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे हा कुठला आहे, हा आहे प्रायमरी अमाइन. ठीक आहे, तर या दोघांमध्ये जर बघितलं तर याचं बेसिक कॅरेक्टर जास्त असेल, याचं बेसिक कॅरेक्टर कमी असेल. जर आपण विचार केला तर याच्याकडे पण काय आहे, लोन पेअर आहे, याच्याकडे पण काय आहे, लोन पेअर आहे. ते स्वतःची लोन पेअर काय करू शकतात, डोनेट करू शकतात, काय फॉर्म करू शकतात, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करू शकतात. ओके, म्हणून ते काय होऊ शकतात, लेविस बेस म्हणून ऍक्ट होऊ शकतात. पण जर कंपॅरिझन करायचं झालं तर याचं बेसिक कॅरेक्टर काय असेल, जास्त असेल, कारण याला काय अटॅच आहे, इथे नायट्रोजनला डायरेक्टली अल्किल ग्रुप जो आहे तो इथे अटॅच आहे. आणि तो अल्किल ग्रुप जो आहे तो काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, जो काय शो करत असतो, प्लस आय इफेक्ट जो आहे तो शो करत असतो. तो स्वतःजवळचे इलेक्ट्रॉन देणार आणि नायट्रोजनला स्वतःजवळचे इलेक्ट्रॉन द्यायला भाग पाडणार, म्हणजेच त्याचं काय करणार, तो तिथे बेसिक कॅरेक्टर वाढवणार. ओके, तर आलं असेल लक्षात तुमच्या? तर ही जी आहे हे आहे पहिली रिॲक्शन, पहिली केमिकल प्रॉपर्टी ऑफ अमाइन, दॅट विल बी द बेसिक नेचर ऑफ अमाइन. ओके, तर आपण दुसरे जे आहे रिॲक्शन स्टार्ट करू. आता इथे आपण जे आहे ते बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन जे आहे ते बघून राहिलेलं आहे, आणि आपण काय म्हटलेलं आहे, अमाइन्स आर वीकली बेसिक इन नेचर. मग आता याच्यामध्ये त्याच्यासाठी जे आहे ते आपण लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, लेविस ऍसिड थेरी हे जे आहे या थेरीचा यूज करून जे आहे ते तिथे त्याचं बेसिक कॅरेक्टर जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. पण आता याच्यामध्ये आपण एखादा इथे स्पेसिफिक जो आहे तो ऍसिड जर घेतला आणि त्याची रिॲक्शन जर आपण अमाइन सोबत जर केली, मग त्याच्यामध्ये अमाइन जो आहे तो प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्सरी अमाइन, तर त्याच्यामध्ये जो साल्ट फॉर्म होणार तो कशा प्रकारे फॉर्म होणार. ओके, तर ते जे आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे, म्हणजे इथे त्याचं जे आहे ते बेसिक कॅरेक्टर जे आहे ते प्रूव्ह होणार. म्हणून मी आता इथे काय केलेलं, काही ऍसिड घेतलेले आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा आपण त्याची रिॲक्शन जी आहे ती HCl सोबत करू, मग कुठला साल्ट तयार होणार तिथे. ओके, कारण बऱ्याचदा क्वेश्चन विचारत असतात, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ डायइथिलामाइन ऑन HCl, ओके, ऑर ऑन H2SO4, म्हणजे कुठला तरी एखादा मिनरल ऍसिड असेल, ओके, किंवा एखादा स्ट्रॉंग ऍसिड असेल आणि त्याची रिॲक्शन जर कुठल्या तरी प्रायमरी तर तिथे कुठला साल्ट तयार होणार, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ साल्ट, अशा प्रकारचे जे आहे ते क्वेश्चन तिथे विचारू शकतात. त्याच्यासाठी जे आहे मी इथे जनरल एक्झाम्पल मेन्शन केलेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये आपल्याला सेकंड पॉइंट मी काय सांगितलं होतं तुम्हाला, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. ओके, अमाइन्स आर वीकली बेसिक इन नेचर. ओके, दे आर ऍक्ट ऍज अ लॉरी ब्रॉन्स्टेड बेस, कारण त्याची रिॲक्शन जर आपण एखाद्या ऍसिड सोबत जर केली तर ते काय करत असतात, ऍसिड पासून प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतात, H पॉझिटिव्ह आयन जे आहे ते ऍक्सेप्ट करत असतात, म्हणून त्यांना काय म्हणत असतात, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. ओके, मग आता याच्यामध्ये इथे बघा, हा जो आहे मी इथे ऍसिड घेतलेला आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl घेतलेला आहे, ऍक्शन ऑफ HCl. ओके, HCl ची रिॲक्शन जी आहे ती कशासोबत केलेली आहे, मी इथे प्रायमरी अमाइन सोबत. ओके, त्याच्यानंतर जे आहे ते सेकंडरी अमाइन सोबत, आणि त्याच्यानंतर जे आहे ती इथे टर्सरी अमाइन सोबत. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो आहे मी इथिल अमाइन घेतलेला आहे, C2H5NH2, याची रिॲक्शन कशासोबत केलेली आहे, HCl सोबत. मग HCl सोबत रिॲक्शन केल्यानंतर इथे नायट्रोजनवर काय आहे, लोन पेअर आहे, तर या HCl चं डिसोसिएशन कशा प्रकारे होणार, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह.
मग H पॉझिटिव्ह आयन जो आहे, जो प्रोटॉन आहे, तो प्रोटॉन काय करणार, हा नायट्रोजन या ऍसिड मधला H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे ओढून घेणार. मग कशामध्ये कन्व्हर्शन होणार याचं, C2H5 आणि NH2 आहे, इथला H पॉझिटिव्ह आयन जर त्याला अटॅच झाला या लोन पेअर थ्रू, तिथे जर कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झाला तर तो काय होणार, NH3, C2H5 NH3. मग इथे नायट्रोजनने स्वतःची लोन पेअर दिली म्हणून त्याच्यावर चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह. आणि या HCl मधला जो Cl निगेटिव्ह आयन जो आहे तो अशा प्रकारे इथे प्रेझेंट असेल. म्हणजेच काय फॉर्म होणार, इथे साल्ट फॉर्म होणार. आता हा जो साल्ट फॉर्म झालेला आहे तो कुठला आहे, इथिल. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, इथिल अमोनियम आणि तिथे जो आहे तो Cl आहे, Cl निगेटिव्ह आयन आहे. मग जो साल्ट तयार होणार तो कुठला तयार होणार, इथिल अमोनियम क्लोराइड. ओके, म्हणजेच आता याच्यामध्ये इथे कुठलाही प्रायमरी अमाइन असेल, त्या प्रायमरी अमाइनची रिएक्शन जर एखाद्या ऍसिड सोबत जर केली तर ऑब्व्हियसली तिथे साल्ट तयार होणार. ओके, पण तो साल्ट जो आहे तो कशा प्रकारचा असू शकतो त्याच्यासाठी जे आहे ते आपण इथे बेसिक कॅरेक्टर प्रूव्ह करण्यासाठी जे आहे रिएक्शन बघून राहिलेला आहे. ओके, म्हणजेच आता याच्यामध्ये प्रायमरी अमाइनची रिएक्शन जर HCl सोबत जर केली तर याच्यापासून जो आहे अल्किल अमोनियम हालाइड जो आहे तो तिथे फॉर्म होत असतो. हा साल्ट जो आहे इथे फॉर्म होत असतो आणि तो तिथे नायट्रोजन जो आहे, अमाइन मधला नायट्रोजन काय करत असतो, त्या मिनरल ऍसिड मधला, त्या ऍसिड मधला H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे ओढून घेत असतो आणि त्यांच्यामध्ये काय फॉर्म होत असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके, आता याच्यामध्ये हा सेकंडरी अमाइन आहे. ओके, नायट्रोजनला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहे, एक हायड्रोजन अटॅच आहे, नायट्रोजनवर लोन पेअर आहे. आता याची रिएक्शन HCl सोबत झाली. ओके, तर हा ऍसिड आहे, हा बेस आहे, ऑब्व्हियसली काय तयार होणार, साल्ट. तर मग आता या नायट्रोजनवर प्रेझेंट असलेल्या लोन पेअर थ्रू तर हा जो आहे या HCl चं डिसोसिएशन झाल्यानंतर H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स तयार होणार. इथला H पॉझिटिव्ह आयन या लोन पेअर थ्रू नायट्रोजनला अटॅच होणार. म्हणजेच काय फॉर्म होणार, CH3 NH2 CH3. ओके, हा NH आहे बरोबर आहे, इथला H पॉझिटिव्ह आयन त्याला अटॅच झाला या लोन पेअर थ्रू, मग काय फॉर्म होणार, NH2. ओके, CH3 NH2 CH3. ओके, इथे नायट्रोजनने स्वतःची लोन पेअर दिलेली आहे म्हणून त्याच्यावर चार्ज कुठलाही पॉझिटिव्ह आणि त्याच्यानंतर हा Cl निगेटिव्ह आहे. मग आता याच्यामध्ये हा जो इथे साल्ट तयार झालेला आहे तो कुठला तर तयार झालेला आहे, डायइथिल. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, अमोनियम क्लोराइड. ओके, डाय मिथिल. ओके, कारण आता याच्यामध्ये मी इथे इथिल घेतलेला, इथे काय आहे, मिथिल आहे. ओके, एवढं करेक्ट करून घ्या. आणि इथे काय, याचं जो सेकंडरी अमाइन आहे त्याचं नाव काय आहे, डायमिथिल अमाइन. काय आहे, डायमिथिल अमाइन. हा सेकंडरी अमाइन आहे. या सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर HCl सोबत जर केली तर काय तयार होणार, डायमिथिल अमोनियम क्लोराइड. हा जो आहे तो तिथे साल्ट फॉर्म होणार. ओके, या केसमध्ये सुद्धा तो काय करून राहिलेला आहे, त्या ऍसिड पासून प्रोटॉन ऍक्सेप्ट करून राहिलेला आहे आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते तिथे घडून येऊन राहिलेला आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, हा जो सेकंडरी अमाइन आहे हा सुद्धा काय करून राहिलेला आहे, इथे बेसिक कॅरेक्टर जो आहे तो शो करून राहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा टर्सरी अमाइन आहे. आता या टर्सरी अमाइनचं नेमिंग कसं असेल, ट्रायमिथिल. ओके, अमाइन काय असेल, ट्रायमिथिल अमाइन. आता हा जो ट्रायमिथिल अमाइन आहे, टर्सरी अमाइन आहे, त्याची रिएक्शन कशासोबत केली आहे, आपण इथे HCl सोबत केली. मग आता याच्यामध्ये हा जो आहे हा इथे काय आहे, ऍसिड आहे बरोबर आहे. आता ऍसिडची रिएक्शन बेस सोबतच झाली तर काय तयार होणार, साल्ट तयार होणार. ओके, तर आता याच्यामध्ये जो आहे या नायट्रोजनवर लोन पेअर आहे, या लोन पेअर थ्रू जो आहे हा नायट्रोजन इथला जो H पॉझिटिव्ह आयन आहे तो स्वतःकडे ओढून घेणार. म्हणजेच काय फॉर्म होणार, CH3 CH3 CH3. ओके, नायट्रोजनला इथला HCl मधला H पॉझिटिव्ह आयन अटॅच झाला, या कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म झालेला. इथे कोऑर्डिनेट बॉन्ड जो आहे तो फॉर्म झालेला आहे. नायट्रोजननी इथे स्वतःची लोन पेअर जी आहे H पॉझिटिव्ह आयनला स्वतःकडे ओढून घेण्यासाठी जी आहे ती युज झालेली आहे म्हणून नायट्रोजनवर चार्ज कुठला आहे, इथे पॉझिटिव्ह. आणि इथला जो HCl मधला Cl निगेटिव्ह आयन जो आहे तो असा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन मुळे जो आहे तो तिथे अटॅच असेल. म्हणजे आता हा जो इथे फॉर्म झालेला आहे तो साल्ट कुठला आहे, ट्रायमिथिल. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे अमोनियम क्लोराइड. त्या साल्टचं नाव काय असेल, ट्रायमिथिल अमोनियम क्लोराइड. ओके, म्हणजे साधा याच्यामध्ये आपण नेमकी इथे ही एक्झाम्पल कशासाठी बघितलेलं आहे, अमाइनचं बेसिक कॅरेक्टर प्रूव्ह करण्यासाठी. अमाइन्स आर वीकली बेसिक इन नेचर. ओके, व्हाय दे आर वीकली बेसिक इन नेचर, द एव्हिडन्सेस आर हिअर. तर तुम्ही काय म्हणू शकता, कुठलाही जर अमाइन असेल, प्रायमरी सेकंडरी किंवा टर्सरी अमाइन, त्याची रिएक्शन जर आपण ऍसिड सोबत केली तर त्या ऍसिड पासून काय करत असतात, प्रोटॉन
ऍक्सेप्ट करत असतात आणि काय फॉर्म करत असतात, साल्ट फॉर्म करत असतात. म्हणून त्यांना काय म्हणत असतात, बेसिक म्हणत असतात, बेसिक कंपाऊंड्स म्हणत असतात. आलं लक्षात? अगोदरच्या रिएक्शन मध्ये जे आहे ते आपण बेसिक कॅरेक्टर प्रूव्ह करण्यासाठी अमाईनची रिएक्शन, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी अमाईनची रिएक्शन ही आपण कशासोबत केली होती, मोनोबेसिक ऍसिड सोबत केली होती. HCl जो आहे त्याला आपण मोनोबेसिक ऍसिड का म्हणणार, ओके, कारण तो जो आहे तो स्वतःजवळचा एकच H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो देऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे जे आहे ते आपण त्याला मोनोबेसिक ऍसिड म्हणणार. आता हीच जर रिएक्शन प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाईनची रिएक्शन जर आपण ऍसिड सोबत केली, पण ऍसिड जर आपण इथे डायबेसिक ऍसिड जर घेतला, फॉर एक्झाम्पल डायबेसिक ऍसिड म्हणजे कुठला म्हणता येईल आपल्याला, H2SO4. ओके, तर H2SO4 हा जो आहे हा डायबेसिक ऍसिड आहे, कारण हा स्वतःजवळचे 2 H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो देऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, डायबेसिक ऍसिड म्हणणार. मग आता या डायबेसिक ऍसिडची रिएक्शन जर आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अमाईन सोबत जर केली, तर याच्यामध्ये जो साल्ट फॉर्म होणार, ओके, त्या साल्टचं स्ट्रक्चर जे आहे ते कशा प्रकारचं असेल त्याच्यासाठी जे आहे ते आपण हे इथे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये H2SO4 चं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर H2SO4 चं स्ट्रक्चर कसं असेल, तर सेंट्रल ऍटम असणार सल्फर. ओके, तर सल्फर जो आहे तो वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट असतो. ओके, तो +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करू शकतो, तो +4 ऑक्सिडेशन स्टेट शो करू शकतो, तो +6 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा जो आहे तो शो करू शकतो. ओके, तर मग आता याच्यामध्ये जे आहे इथे डबली बॉन्डेड जो आहे तो ऑक्सिजन अटॅच असणार, इथे जो आहे तो इथे डबली बॉन्डेड ऑक्सिजन अटॅच असणार. ओके, 4 बॉन्ड जो आहे तो 2 ऑक्सिजन सोबत तो फॉर्म करणार. त्याच्यानंतर जो आहे इथे एक OH जो आहे तो अटॅच असणार आणि इथे जो आहे एक OH अटॅच असणार. हे जे आहे स्ट्रक्चर कशाचं असेल, H2SO4 चं. सल्फर आहे त्याला 4 ऑक्सिजन अटॅच आहे, 1 2 3 4. ओके, आणि त्याच्यानंतर 2 हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. ओके, तर हे स्ट्रक्चर जे आहे ते कशाचं असेल, इथे H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडचं असेल. ओके, मग आता याच्यामध्ये इथे लक्षात येत असेल इथे ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड आहे. ओके, इथे सुद्धा काय आहे, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो तिथे प्रेझेंट आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजन पेक्षा जी आहे ती काय आहे, जास्त आहे. म्हणून इथले जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो ऑक्सिजन स्वतःकडे ओढणार. ओके, म्हणजेच हा H पॉझिटिव्ह आयन तो स्वतःजवळचा देऊ शकतो. त्याच्यानंतर इथले जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हा ऑक्सिजन स्वतःकडे ओढणार, इथला सुद्धा H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो देऊ शकतो. मग तो स्वतःजवळचे 2 H पॉझिटिव्ह आयन देऊ शकतो. ओके, म्हणून हा सल्फ्युरिक ऍसिड का आहे, डायबेसिक ऍसिड आहे. ओके, आलं लक्षात? मग आता याच्यामध्ये जर हा डायबेसिक ऍसिड आहे तो जर स्वतःजवळचे 2 H पॉझिटिव्ह आयन देऊ शकतो, तर मग आता याच्यामध्ये जर आपल्याला रिएक्शन घडवून आणायची असेल अमाईनची आणि डायबेसिक ऍसिडची, तर याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला ऑब्व्हियसली अमाईनचे जे आहे ते किती मॉलिक्यूल मेन्शन करावे लागतील, 2 मॉलिक्यूल मेन्शन करावे लागतील. ओके, एक अमाईन एक H पॉझिटिव्ह आयन ऍक्सेप्ट करणार, दुसरा अमाईन पुन्हा दुसरा H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो H2SO4 कडून जो आहे तो ऍक्सेप्ट करणार. ओके, म्हणजेच जो आहे तो प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणून तो वर्क करत असतो, म्हणजेच तो बेसिक कॅरेक्टर शो करतो. हे आपल्याला जे आहे ते तिथे प्रूव्ह करायचं आहे. मग आता याच्यामध्ये हा जो आहे प्रायमरी अमाईन आहे, याचे 2 मॉलिक्यूल मी इथे घेतलेले आहे. त्याची रिएक्शन कशासोबत केलेली आहे, डायबेसिक ऍसिड सोबत. मग एक H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो इथे प्रायमरी अमाईन जो आहे, मिथिल अमाईन जो आहे तो नायट्रोजन वर एक लोन पेअर आहे तो H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे ओढून घेणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा मॉलिक्यूल जो आहे, दुसरा मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर सेम आहे, नायट्रोजन वर लोन पेअर आहे, त्या H2SO4 मधला दुसरा H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो स्वतःकडे ओढून घेणार. ओके, तो स्वतःजवळचे 2 H पॉझिटिव्ह आयन देऊ शकतो. म्हणून 2 अमाईन जे आहेत ते 2 H पॉझिटिव्ह आयन स्वतःकडे जे आहे ते ओढून घेणार. ओके, मग आता याच्यामध्ये याची रिएक्शन याच्यासोबत जर झाली तर आता इथे काय फॉर्म होणार, CH3NH3. ओके, कन्सिडर करा की इथला H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो इथे अटॅच झाला, मग काय इथे काय फॉर्म होणार, CH3NH3 पॉझिटिव्ह. ओके, तर आता याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल आपण इथे घेतलेले आहे, कारण हा जो आहे तो 2 H पॉझिटिव्ह आयन देऊ शकतो. मग आता याच्यामध्ये इथे जो प्रोडक्ट फॉर्म होणार तो कशा प्रकारचा असेल, CH3NH3. ओके, इथे 2 आहे म्हणजेच by2. मग आता याच्यामध्ये या H2SO4 ने जर 2 H पॉझिटिव्ह आयन जर दिले तर आता याच्यापासून काय फॉर्म होणार ते इथे बघा. ओके, SOO हा एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन. या ऑक्सिजनवर चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह. हा H पॉझिटिव्ह आयन निघून गेल्यानंतर या ऑक्सिजनवर चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह. हा H पॉझिटिव्ह आयन निघून गेल्यानंतर टोटल ऑक्सिजन किती आहे, 4, SO4. आणि किती ऑक्सिजनवर तिथे चार्ज प्रेझेंट आहे, 2 ऑक्सिजनवर जो आहे तो तिथे मोनोनिगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. म्हणजेच काय प्रेझेंट आहे, डायनिगेटिव्ह चार्ज जो आहे तो तिथे प्रेझेंट आहे.
ओके, मग आता याच्यामध्ये जो आहे, जर आता या सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन प्रायमरी अमाइन सोबत जर केली तर इथे काय फॉर्म होणार, मिथिल अमोनियम सल्फेट जो आहे तो फॉर्म होणार. काय फॉर्म होणार, मिथिल अमोनियम सल्फेट. ओके, म्हणजे इथे सुद्धा काय केलेलं आहे त्यांनी, दोनही H पॉझिटिव्ह आयन H2SO4 पासून जे आहे ते ऍक्सेप्ट केलेले आहे आणि साल्ट जो आहे तो तयार केलेला आहे. ओके, सेकंडरी अमाइन आहे. या सेकंडरी अमाइनची रिएक्शन जी आहे ती पुन्हा आपण H2SO4 सोबत केली. ओके, हा डायबेसिक ऍसिड आहे, हा स्वतःजवळचे 2 H पॉझिटिव्ह आयन देऊ शकतो, म्हणून आपल्याला सेकंडरी अमाइनचे 2 मॉलिक्यूल जे आहेत ते तिथे मेन्शन करावे लागतील. मी सेकंडरी अमाइन कुठला घेतलेला आहे, डायमिथिल अमाइन घेतलेला आहे. मग त्याच्यापासून जो साल्ट तयार होणार तो कुठला असेल, इथे डायमिथिल अमोनियम सल्फेट. कुठला असेल, डायमिथिल अमोनियम सल्फेट. आता इथे जो आहे टर्सरी अमाइन आहे, या टर्सरी अमाइनची रिएक्शन जी आहे ती या डायबेसिक ऍसिड सोबत केली तर पुन्हा या डायबेसिक ऍसिड पासून हा जो अमाइन आहे, टर्सरी अमाइन जो आहे तो प्रोटॉन जो आहे तो ऍक्सेप्ट करणार, म्हणजेच तो काय म्हणून तिथे ऍक्ट होणार, लारी ब्रान्स्टेड बेस म्हणून ऍक्ट होणार. मग साल्ट जो फॉर्म होणार त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, तर आता याच्यामध्ये एक जो आहे, एक टर्सरी अमाइन मधला नायट्रोजनवर लोन पेअर आहे, तर तो इथला एक हायड्रोजन जो आहे तो स्वतःकडे उडून घेणार. मग साल्ट मध्ये जो आहे तो CH3N CH3 नेटिव्ह बॉन्ड थ्रू जो आहे तो हायड्रोजन त्याला अटॅच होणार. ओके, तसाच जो आहे तो दुसरा जो टर्सरी अमाइन आहे पुन्हा एक हायड्रोजन जो आहे तो ऍक्सेप्ट करणार. स्ट्रक्चर जे आहे ते कसं असेल, CH3N CH3 नेटिव्ह बॉन्ड थ्रू जो आहे तो त्याला हायड्रोजन अटॅच असणार. म्हणजेच आपण आता इथे 2 मॉलिक्यूल घेतलेले आहे, म्हणून इथे काय मेन्शन केलेलं आहे मी तुम्हाला, इथे CH3NH/2. ओके, आणि त्याच्यानंतर इथे काय फॉर्म होणार, SO4 डाय निगेटिव्ह. तर आता इथे जो साल्ट तयार झालेला आहे तो कुठला आहे, ट्रायमिथिल अमोनियम सल्फेट. कुठला फॉर्म झालेला आहे, ट्रायमिथिल अमोनियम सल्फेट. म्हणजे इथे सुद्धा जो आहे तो अशा प्रकारचा साल्ट तयार होणार, इथे जो आहे तो अशा प्रकारचा साल्ट तयार होणार आणि इथे जो आहे तो अशा प्रकारचा साल्ट तयार होणार. ओके, म्हणजे हा जो आहे हा मोनो अल्किल सबस्टिट्यूटेड साल्ट असेल, हा डाय अल्किल सबस्टिट्यूटेड साल्ट असेल आणि हा ट्राय अल्किल सबस्टिट्यूटेड साल्ट असेल. कारण याच्यामध्ये जो आहे ते अमाइन जे आहे ते कुठले आहे, प्रायमरी सेकंडरी टर्सरी अमाइन जे आहे. ओके, तर आता याच्यामध्ये जे आहे घरी जे आहे त्या रिएक्शन जे आहे ते व्यवस्थित बघून घ्यायच्या. मी रिप्रेझेंटेशन असं का दाखवलेलं आहे, मी इथे 2 मॉलिक्यूल का घेतलेले आहे. ओके, पण आता याच्यामध्ये इथे तुम्हाला जे आहे ते लक्षात यायला पाहिजे की बुवा मोनोबेसिक ऍसिड असो किंवा डायबेसिक ऍसिड असो, ओके, अमाइनची रिएक्शन मोनोबेसिक ऍसिड सोबत झाल्यानंतर किंवा डायबेसिक ऍसिड सोबत झाल्यानंतर तिथे जो आहे तो काय फॉर्म होत असतो, साल्ट फॉर्म होत असतो. ओके, आणि त्याच्यानंतर साल्टचं जे रिप्रेझेंटेशन जे आहे, जर सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन केली तर अशा प्रकारचं जे आहे ते असेल, असं असेल. ओके, आणि जर मोनोबेसिक ऍसिड सोबत रिएक्शन जर केली तर आपण प्रिव्हियस जे आहे ते ऍक्शन ऑफ HCl जे आहे ते बघितलेले आहे, त्याचं साल्टचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते त्या प्रकारचं असेल. ओके, तर याच्यावरून काय क्लिअर होऊन राहिलेलं आहे की बा अमाइन जे आहे ते वीकली बेसिक कॅरेक्टर शो करत असतात, कारण ते स्वतःजवळची लोन पेअर देत असतात, त्याचबरोबर ते ऍसिड पासून काय करत असतात, प्रोटॉन ऍक्सेप्ट करत असतात आणि ते जे आहे ते कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते घडवून आणत असतात, ते साल्ट फॉर्मेशन घडवून आणत असतात. या सर्व कन्क्लुजन वरून आपण काय म्हणू शकतो, अमाइन्स आर वीकली बेसिक इन नेचर. ओके, तर एवढ्या रिएक्शन ज्या आहे त्या तुमच्या लक्षात आल्या असेल, ते व्यवस्थित जे आहे त्या बघा, बरोबर आहे. ज्या रिएक्शन झालेल्या आहेत त्या व्यवस्थित ज्या आहेत त्या तिथे बघायच्या, त्याच्यानंतर त्याच्यावर जर काही रिलेटेड एक्झाम्पल्स असतील ते जे आहे ते तिथे सॉल्व्ह करायचे. ओके, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये जे आहे ते आपण पुढच्या रिएक्शन जे आहे ते कंटिन्यू करू. ठीक आहे.